श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा. तर चला तर मंडळी, आज आहोंच्या डब्यांना मला बनवायची होती मसुराची भाजी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण, आलं, कोथिंबीर याची मी छान अशी पेस्ट करून घेते. मस्त अशी छोटासा आल्याचा तुकडा, एक लसूणचा गड्डा आणि कोथिंबीर याची मी छान अशी पेस्ट करून घेतली. आणि मसूर काही रात्री भिजवलेला नव्हता आणि त्याच्यामुळं म्हटलं चला तर आता पटकन मसूर आपला शिजतो, म्हणून म्हटलं चला आता मसुराला आपण फोडणी करून घेऊया. कुकरमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं, त्याच्यात घातले थोडेसे जिरे असे चरचर भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घातला एक बारीक कट केलेला कांदासुद्धा असा मी चरचर भाजून घेतला. मस्त असा कांदासुद्धा छान असा भाजल्याच्या नंतर एक बारीक कट केलेला टोमॅटो, तो सुद्धा कांद्याबरोबर छान असा मी भाजून घेतला. मस्त असा. चला कांद्याला छान असं परतूया आपण. छान असा कांदा हलक्या गॅसवरती परतून घेऊया. आणि मग काय, सकाळी झाली होती गडबड, मुलाला जायचं होतं शाळेत, आहुंना जायचं होतं कामाला, डब्बा काही झालाच नाही. मग म्हटलं चला आता करूया आपण, काय हरकत नाही. मग एक बारीक कट केलेल्या कांद्यामध्ये टोमॅटो घालून छान असं मी कांदा टोमॅटो परतून घेतलं. आणि ते आपण आलं लसूण कोथिंबीरचं वाटण जे केलेलं ते वाटणसुद्धा छान असं मी कुकरमध्ये घालून घेतलं. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी खूप सुंदर अशी झालेली आणि सुंदरसुद्धा लागत होती मसुराची भाजी. तर चला छान असं आपण वाटणसुद्धा परतून घेऊया कुकरमध्ये आणि हलकेसे थोडे मसाले घालूया. जे पण आपल्या घरामध्ये ॲवेलेबल आहेत मसाले ते घालून घेऊया. थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर छान अशी घालून मी मसाला छान असा परतून घेतला. मग काय, मसाले घालून मी चरा असं हलवून घेतलं. पळीने मसाले सगळे छान असे भाजत होते. आणि मसाला भाजत असताना एक चमचा मीठसुद्धा घालून घेतलं आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले व्यवस्थित असं. मसूर इथं मी पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेला 2-3 वेळेस आणि छान असे हे मसालेसुद्धा इथं भाजलेले होते. तर चला आता मसूरला देऊया आपण शिजायला लावू. मस्त असा मसूर कुकरमध्ये घातला आणि छान असं त्याला धुडू शिट्टी व्हायला मी लावून दिला. मसाला एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतला आणि छान असं कुकरला शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत म्हटलं चला कणिक मळून घेऊया. थोड्याशा चपात्या करायच्या होत्या, चला पटकन कणिक मळून घेऊया. इथं मी कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत छान असं कणिक मळून घेतलं आणि ते भिजलंसुद्धा होतं सुंदर असं. मग मस्त असं तोपर्यंत इथं माझं मसूरची भाजी छान अशी तयार झाली. हे तुम्ही पाहू शकताय, जास्त पाणी नाही आणि एकदम अशी ओलसर अशी भाजी छान अशी तयार झाली माझी मसुराची. म्हटलं चपात्यासुद्धा आपण घेऊया पटापट करून. 3-4 चपात्या पटपट लाटून घेतल्या आणि घेतला डबा भरायला. चटकन असा मी डबा भरला आणि आहोंना पटदिशी डबा देऊन आली, कारण की सकाळी डबाच झाला नव्हता. असा माझा सकाळचा गोंधळ असतो. आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि मसुराची भाजी तुम्हाला नक्की आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की अशा पद्धतीने मसुराची भाजी ट्राय करा.